माझं नाव कावेरी आवरदे. माझ्या शाळेचं नाव माध्यमिक विद्यालय खराळवाडी. माझ्या प्रोजेक्टचं नाव इकोपूल. मी टीम ए मधून आहे. माझ्यासोबत माझ्या मैत्रिणी शशिकला आणि फरीन ह्या देखील आहे. आमच्या मार्गदर्शक शिक्षिकेचं नाव गीतांजली गाडेकर. इकोपूल म्हणजे एक असा प्रोजेक्ट आहे जो लो बजेटमध्ये होतो. त्याला इलेक्ट्रिसिटी लागत नाही आणि तो एन्व्हायरमेंटशी खूप कनेक्टेड आहे. आम्ही ह्याच्यामध्ये रिसायकल प्लास्टिक बॉटल्स यूज केल्या आहेत आणि आम्ही या प्रोजेक्टमध्ये बर्नौलीज प्रिन्सिपलचा वापर केला आहे, ज्यामुळे हे प्रोजेक्ट बनू शकले आहे. हा प्रोजेक्ट तिथे यूज होतो जिथे इलेक्ट्रिसिटीचा खूप कमी वापर होतो आणि लोकांकडे अशा लोकांसाठी आहे जे लोक AC सारखी गोष्टी अफोर्ड करू शकत नाही, तिथे हा प्रोजेक्टचा उपयोग होतो. हू डेव्हलप द प्रोजेक्ट? आम्हाला प्रश्न पडला होता की लो बजेटमध्ये इलेक्ट्रिसिटी यूज न करता एन्व्हायरमेंटशी कनेक्टेड असा कोणता प्रोजेक्ट आहे. आम्ही ह्याच्याबद्दल काही सर्च केलं तेव्हा आम्हाला कळालं की काही विद्यार्थ्यांनी अगोदर त्यांच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रोजेक्ट घेतलाय, तर आम्ही तोच प्रोजेक्ट घेऊन त्याच्यावर नवीन गोष्टी ॲड केल्यात आणि हा प्रोजेक्ट बनवला आहे. व्हॉट इज द प्रोजेक्ट अबाउट? हा प्रोजेक्ट कशाविषयी आहे? हा प्रोजेक्ट तर ह्या प्रोजेक्टचा उद्दिष्ट आहे की रिसायकल गोष्टींचा उपयोग करणे, इलेक्ट्रिसिटीचा कमी वापर करणे, एनर्जी वाचवणे आणि लो कॉस्टमधली गोष्ट शोधणे, म्हणून हा प्रोजेक्ट केला आहे. 2016 मध्ये ग्रे ढाका हा कंपनीने जे टाकलेली जाहिरातीमध्ये इकोपूल हा विकसित झाला होता. ह्याच्यामध्ये सांगितलं आहे की एक सायन्सची छोटी सुद्धा गोष्ट आपल्याला केवढा मोठा फायदा करून देऊ शकते. वेअर कॅन दिस प्रोजेक्ट बी यूज? हा प्रोजेक्ट कुठे उपयोग होतो? हा प्रोजेक्ट घरांमध्ये, शॉप्समध्ये, रुरल एरियाजमध्ये, ग्रामीण भागामध्ये यूज होतो. वाय वॉज दिस प्रोजेक्ट क्रिएटेड? हा प्रोजेक्ट का बनवला? हा प्रोजेक्ट बनवला कारण आपल्याला खूप कमी इलेक्ट्रिसिटी वापरून एन्व्हायरमेंटशी कनेक्टेड असलेला लो बजेटमधला प्रोजेक्ट शोधायचा होता. महागडे AC, फॅन विकत घेण्यापेक्षा हा लो कॉस्टमधला एन्व्हायरमेंटशी कनेक्टेड असलेला इलेक्ट्रिसिटी यूज नसलेला प्रोजेक्ट घेणं खूप किफायतशीर असतं, म्हणून हा प्रोजेक्टची निर्मिती करण्यात आली. नमस्कार, माझं नाव फरीन शेख. मी आज तुम्हाला आमचं प्रोजेक्ट इकोपूल ते कसं काम करतं हे सांगणार आहे. सर्वप्रथम आमचं प्रोजेक्ट इकोपूल हे बर्नौलीज तत्वावर काम करतो. बर्नौलीज तत्व हे सांगतं की जेव्हा हवा अरुंद उड्या बाजूने जाते तेव्हा तिचा वेग वाढतो आणि दाब कमी होतो. त्याचप्रकारे आमच्या प्रोजेक्टमध्ये जेव्हा हवा बाटलीच्या माण्यातून जाईल तेव्हा तिचा वेग वाढेल आणि दाब कमी होईल. त्यामुळे तिचे तापमान कमी होईल आणि हवा ती थंड होते. नमस्कार, माझे नाव शशिकला राहुल थोरात. मी आज तुम्हाला आमचा प्रोजेक्ट इकोपूल याचे काही बेनिफिट सांगणार आहे. तसे ते इकोपूलचे खूप सारे फायदे आहेत, तर मी तुम्हाला त्यापैकी काही सांगणार आहे. इकोपूलला विद्युतची गरज नसते. इकोपूल हा खूपच पर्यावरणपूरक असा प्रोजेक्ट आहे. इकोपूलमुळे खोलीतील तापमान नैसर्गिकरित्या कमी होण्यास मदत होते. इकोपूल हा प्रोजेक्ट बनवायला खूपच साधा आहे. तसेच ग्रामीण भागातील लोकांना इकोपूल हा प्रोजेक्ट खूपच फायदेशीर आहे. निष्कर्ष: हा प्रोजेक्ट इको फ्रेंडली आहे, इनोव्हेटिव्ह आहे. ह्याच्यामध्ये 0 इलेक्ट्रिसिटी यूज होते, रिसायकल गोष्टी यूज होतात आणि